गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आयला या गाबाळ्याच्या काढल तितकं वाढतच राहते हा काय करावं याचं काय कळालंच गाड्या याच्यावर तर मला तर वाटतोय सरकारलाच काहीतरी विचारलं पाहिजे का बाबा दारातलं गबाळ सगळं कसं गायब करायचं याचा एखादा व्हिडिओ काढून चांगला अपलोड करा युट्यूबला आईच्या गावात याच्या गाबाळाच्या तर ज्याच्या नाही त्याच्या दारात नुसतो गाबाळच काय करावं या गाबाळाला काय कळा ना गाड्या मला आईच्या गावात हा काय करताय अगं गाबाळ काढते बायको दारातलं पाय ना हे किती काढावा तेवढं डबल वाढते ग कुठे चालले एवढं लवकर हे करण्यापेक्षा ना एखादं काम धंदा बघा जरा काय करत बसताय अगं बायको काम धंदा आपलाच काम आहे तू कुठे चालली पण एवढ्या लवकर ड्युटीला चालले ड्युटीला मग अगं पण एवढं लवकर काय ते सपनाताई जरा मामाच्या गावाला गेलेत सपनाताई मामाच्या गावाला गेलं म्हणजे आबा घरात एकटाच हा बायको तू तशी जाऊ नको ते एकटा आबाकड आबा आहे ना गावातला लय डामचड बोक आहे अगं त्यांनी म्हातारा बाया सुद्धा सोडले नाही आमच्या डोळ्यासमोर मला नाही वाटत तसं काय अगं बायको तुला काय वाटत नाही मला अख्ख्या गावाला तू वाईट वाटतो तुला चांगलं का वाटतं बरं तू मग आबा मदत करतात मला कशात कामामध्ये मदत करतात कामात मग कामात काय मदत करते मी पोहे बनवायला गेले की आबा कांदा कापतात मी फरशी पुसायला गेले की आबा पाण्याची बादली घेऊन येतात अयो मी झाडू मारायला लागले की आबा सगळा कचरा गोळा करून कचऱ्याच्या डब्यात टाकतात अयो मी बेडरूम मध्ये गेले की हॉल आवरायला घेतात आईला मग त्या अर्ध काम तर ते आवाज करतात मग काम वाली बाई काय ठेवली त्यांनी मी पण करते काम थोडंफार तू हे काम करते वय मग मायला काय कामाची गरज नाही बरं का बायको मला तर लय कसं वाटत ऐक ना बायको मी तुझ्या सोबत येतो चल तिकडं तुमचं काय काम आहे तिकडं काय काम आहे तुमचं बरं ते जाऊ दे ते काल रातच्याला मी काय सांगितलं होतं काय सांगितलेलं विसरली का तू काय सांगितलेलं अगं बायको आज माझी बहीण येणार आहे गावाकून अरे हा डोक्यातूनच निघून गेला काय त्यांचं काय अगं तिला साडी घ्यायची आता ती आता येणार एवढं लांबून आणि ती कधीच्या नवं देते सासू वाशीने बिचारी हा तर तिला साडी नको चांगली घ्यायला तुझ्यासारखी एकदम छान मग जाण घेऊन ये की आता बायको मला साडीतलं काय कळतंय डोमलं आता मला तू सांग ना बायको हे बघ याला काय म्हणत नेल पेंट हातावर नेल पेंट आणि होटावर लाली हातावर नेल पेंट आणि होटावर लाली कसं व्हायचं नटणं पण साडीवर दिसते तू एक नंबर पॅटर्न बायको तुला साड्या लय भारी शोभतात एखादी चांगली बघ ना माझ्या पण बहिणीसाठी चल ना दुकानात मला ड्युटीला जाणं महत्वाचं आहे आबा तिकडे एकटेच आहेत त्यांना भूक लागली असेल ड्युटी 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 मग घरी काय केलं का नाही जेवायला आपल्याला पहिली आबांच्या घरची ड्युटी मग त्याच्यानंतर आपल्या घरी स्वयंपाक स्वतःची बहीण आलो कशी पुढे पुढे पळत होती साड्या गेला बाकीचं माहित नाही मला जायचंय ड्युटीला ते तुम्ही तुमच्या साडीचं बघून घ्या बायको हायला बायकोच्या हायला साड्याचं काय साध्या तुला डोंबलं कळतंय गावातली कोणाची बायको नाही गाड्या आयला आपली बायको माझ्यासोबत यायला गावातली कोणाची बायको येणार रे मायला गावात जाऊन कोणाची तरी मोटरसायकलचा इंतजाम करायला पाहिजे आपण हा चला चला बहिणीला यायच्या आत घ्यायला पाहिजे शाळेला एवढ्या दिवसांनी एक तर माझी बहीण येऊ राहिली आता बहिणीला चांगली साडी बिडी घ्यावं म्हणून बायकोला म्हणलं चल बायको ये ना स्वतःची बहीण आल्या बरी कसा पाय पडू इकडून काही सर्व बरोबर इथं अरे
तिकून दिसल्याच मी म्हणलं उडवास काय नको तुला, मी उडवणार होत तुला. आईला बरं झालं उडाल नाही. गाडीचा हरणावी आवाज आला, मी पण ओढलं म्हणलं सदा म्हणलं आवाज आला ना. पण एवढं टकाटक कुठं लुक पाहिला का? एक नंबर फुल परिसरावर. कोण आहे गाडीच्या आईला? आता काय झालं, परेश रावल नाही, काय झालं माहितीये का, ते नाही व्हायचे तर गेलो, त्याने म्हणलं कटिंग करायची म्हणलं. नंतर ते मला म्हणला की अरे म्हणलं केस आहेत ना, म्हणला तुम्ही जरा कमी करा. मग त्याने म्हणलं करा थोडं कमी. कमी केली. कमी केल्याच्या नंतर ते म्हणला थोडी शिकू ह्या साईडला उभे राहतात. अरे म्हणलं ह्या साईडला मग हेकडचे कमी कर थोडी. त्याने तिकडची कमी केली. मग मला नाही आता हेकडची करत करत पार त्याने हे आणलं. मी म्हणलं हो एवढी तर राहू दे. मला वाटलं ते यारा पेरी 3 होतं ना, त्याच्यात तुमचं झालं काय. अरे एवढं नको हसू तुला, हसण्यामुळे ना मी कधी कधी टेन्शन मध्ये येतो. तुला कधी हसावं कुठं हसावं याची अक्कल आहे का? आता मागच्या वेळेस मला सांग, त्या सदा अण्णाच्या बाच्याच्या दाव्याला गेलो आपण, तू दाव्यात हसला का दाव्यात? लोक माझ्या तोंडाकडे बघत होते न्यावा का नाही. तू ते जाऊ दे मरू दे. ते ह्याची म्हातारी वारली होती पल्लीकडल्या गावात, ती जादवाची. तुला म्हणलं तू ने, तू आला माझ्या बरोबर. अरे मैतीत तू अक्षरशः हसला. म्हाताऱ्याच्या पोराने हाणला असता तुला. हाणला नाही ते बरं झालं. तुम्हाला सांगतो की म्हातारीची अशी मैत ठेवली आता, आणि मैत ठेवलं तर म्हातारीचे डोळे पाहिले का, असे मैतीचे असे डोळे बाहेर येईल होते. हसलं होतं. म्हणलं म्हातारीला खायला प्यायला दिलं का नाही. जाऊ दे. बरं मग आता कुठे चालला आहेस तू? आम्ही चाललो आहो आमच्या तालुक्याला चाललाय. काय विशेष? बरं झालं आठवण आलं. ते विशेष म्हणजे असं आहे का, ते आता माझी बहीण तर माहिती तुम्हाला किती दिवसांनी येते इकडं येणार आहे काय? हा म्हणलं जरा आता तिला साडी बिडी घ्यावा. हा घेतलं पाहिजे ना. अरे बहिणी बाळांना आपण नाही करायचं मग कोणी करायचं? आणि आता बायकोला म्हणलं मला त्यातलं काय कळतंय. हा ड्युटीला गेले. अच्छा म्हणजे बायको तू एकटा तुला साडी घ्यायला? अरे तुला साडीतलं काय केलं कळतं का? काय नाही कळत. मी तर म्हणतो बायसाहेब ऐका ना, चला ना थोडा वेळ असेल तर आपण दोघं जाऊन साडी तुम्हाला जमतंय ना समजा. काय माहितीये का, मला काय साडीतलं कळत नाही. आता तुला खरं सांगू का, सपना असती ना तर तिला घेतलं असतं मी, तुला बी घेतलं असतं आणि म्हणलं असं चल. ती सपना गेली तिकडं, मामाच तिकडं. काय सांगायचे, या सपना गेल्यापासून कर्मा नाही मला. मग गाडी तरी द्या ना, मी जाऊन येतो लगेच. नाही गाडी काय आहे, मी निघालो सपनाकडे आता. काय बोलतो कसं आहे, तुझा मार्ग इकडे, माझा मार्ग इकडे. कसं आहे, तिला भेटून आल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. त्यामुळे तू काय कर, यार गावात बघ ना गाड्या कोणाच्या, तुझं जोडीदार कशाला येतं, ती द्याव्या पांड्या कशाला येतं, त्या पांड्याची आहे की गाडी. पांड्याकडे जातो आणि जा व्यवस्थित सपन दिलं बेटा. जाऊ का? आणा मग साडी. येत घेऊन. हायला खरं राव, पांड्याचीच गाडी घेऊन जाऊ की आपण. चला. अरे मंजुळा. काय हो बाबा? हा कुठे चाललेत? अरे तुझ्याकडेच निघालो होतो. माझ्याकडं? हो. मी तुमच्याकडे येत होते. माझ्या कशाला? घरकाम नको हा करायला? घरकाम का? मग घरकाम राहू दे, घरकाम होतच राहील ग. बाकी कसं काय झालंय तुझं? मस्त. सदाशिवराव काय म्हणतात? ठीक आहे. काम होतं तुझ्याकडे म्हणून आलो होतो. काय? पण आज काय खरं नाही. पदरावरती जर तारीचा वा 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 वा. पण काही म्हणा, साडी ही मोरपंखी एक नंबर तुझ्या सस्ते बरं का. अहो आवडली बाबा, आपल्याला. निळी साडी आहे. ते मोरपंखी डिझाईन किती सुंदर वाटते, आणि त्यात तुझं हसणं, पार आला. वा वा वा. बरं एक काम कर, बाकीच्या गोष्टी जाऊ दे, तू पटकन बस. आपल्याला तालुक्याच्या गावाला जायचंय. तालुक्याला कशाला? तुला काय करायचं, काम महत्वाचं आहे माझे. अहो बाबा, ड्युटी नाही का माझी आता? आता हे कुठे उलटी? अहो तुमच्या घरची अरे ड्युटी. हो, ते काम होत राहतील ग. ते काय दिवसभरच काम आहे, धुणं काय भांडी काय. ते नाही, माझं काम लय महत्वाचं आहे. आता यावेळी कसलं काम आहे तू बाकी तुमचं? सोड ना ग, का तुला काय करायचंय. महत्वाचं म्हटलं की महत्वाचं. आपली ड्युटी म्हणजे ड्युटी. काय आबा म्हटलं चला की निघायचं लगेच बस. अहो, पण घरात किती कामं पडलीत आबा. आता ती काम करशील तू. काय मला महत्वाचं काम चालू केलंय, ते काम महत्वाचं आहे. हे होतच राहते ड्युटी. आज तू काम करते का नाही दिवसभर माझ्याकडं, हा. मग ते काय हे काय, हे महत्वाचं काम आबाचं पहिलं. बर. हा ते काय, आता तालुक्याला गेलं की एक अर्ध्या तासात परत माघारी यायचं आपल्याला. पण कशाला जायचंय तालुक्याला? आता काय सांगायचं तुला, काय झालं माहिती का, माझी मिवणी आहे हा. त्या आजगावला. हा. हा, तिच्या घरी जागरण गोंधळ आहे. ते जागरण गोंधळ तिला काहीतरी नेलं पाहिजे.
पाहुण्याला कपडे बी घेतल्यात झाक कपडे घेतल्यात पाहिला बसत पण आता माझ्या मिवणीसाठी साडी घेतली पाहिजे मग ते साडीतलं मला काही कळत नाही असं कसं आबा हा. तुम्हाला साडीतलं कळणार नाही व्हय? अगं मला साडी काढायचं कळतं घ्यायची कळत नाही काय बी आबा अहो काढायचं म्हणजे मला दुकानातून काढायची कळती असं बोला की बघ. काहीतरी काही समज करते राव तू हा ते काय तिथे गेलं ना मस्त तुझ्या चॉईसनी साडी घ्यायची तुझी चॉईस मला एक नंबर आवडते बरं का तुला साडीतली खरंच चॉईस आहे ही बघ ना साडी काय आहे पण आबा लय वेळ लागल त्याला अगं आता लागल हे तुझं कामच आहे का नाही ते भांडी घासायचं धुणं धुवायचं ते काम ड्युटी अहो समजायची पण माझी आज नणंद येणार होती बरं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं साडी घ्यायला चल म्हणून त्याच्या संग नाही गेले त्याचं कुठं काढी ती मी सांगितलं तुला ऑर्डर माझी पहिल्यांदा मारायची 15 वर्ष जेलमध्ये काढलीत मी मला नाही म्हणत नाही कोण तू तर माझ्या प्रेमाची आहेस ना ऐक ना चल बस आपण पटकन गेलं बाई एक मस्त पैकी साडी काढायची अशी साडी घे ना मेवणी खुश झाली पाहिजे अरे घरनाच माणसं आहे आपण हलकी फुलकी काय हा, मग लोकांनी म्हणलं पाहिजे साडी घेतली आम्हाला चल बस चालते, चालते. हा लगेच जाऊ आणि नाश्ता बिष्टा करू मस्त पैकी खायला घाला मला. हो चालते चालते बसली का व्यवस्थित चला बसले धरून नाही बसली तू वाईट चला ना, वाटत तुझ्या प्रेमाची चिंगारी भडकली उरी काय खायला तुम्ही खुशाल महत्वाची माणसं सोडून चाललाय पुढं आवाज देतोय तर थांबा ना सुद्धा चांगल्या कामाला निघालं की त्याच्या आईला मांजरावाने आडवा आलाच तू म्हणजे मी मांजर आहे का मग काय मांजराचं काय बोका आहे का तू काय जमायला हा? तिच्या मी मांजर आहे का मग काय? अरे तुम्ही बोकाय काय हे इकडे काय रे बाबा आम्ही चांगल्या कामाला चाललो ते बाप गटफड काढलं काय काय बाहेर काय झालंय कुत्र्यात बोंबलत आलाय थापा टाकत आयला कनिष बाकी कवळा दिसत अहो म्हणजे काय भारी साडी दिसते वहिनी मुस्काई टाके ना साडी भारी असेल तर फक्त मी म्हणणार तू म्हणायचं नाही मी म्हणायचं आवडत तू एक काम करणार कशासाठी आडवा आलाय मला सांग ना तू अहो आवा कसं आहे माहिती का म्हणलं तुम्ही कोण चाललंय बघा बघाव निळा सिलेंडर दिसला मला सिलेंडर का मग काय अरे अरे ती मंजुळा आहे ती तिने साडी घातली ती मोरपंखी तुम्ही आवाज देत होता काय हा मला? मग काय मला वाटलं कुत्रा माग लागले मी तर आवरलं म्हणलं, पळवा फटाफट. कुत्र्याच्या मागे कसं कुत्रा लागलं कसं कुत्रा लागेल मला कुत्रा म्हणतो पाडव्या अहो तुम्हाला कुठं कुत्रा हे बघ भाई देव माझ्या का अजिबात वेळ नाही महत्वाच्या कामाला चाललोय आम्ही असं आठ मध्ये येऊ नको भाऊ तू हा? म्हणजे मी महत्वाचा नाही का तुम्हाला हा, नाही, अरे तू महत्वाचा आहे पण अरे आम्हाला काम देखील महत्वाचं आहे देव्या तुझं काय काम आहे ते बोल फटकरी या म्हणजे काय मोकळं जानी हाँ। बात कैसी है हाँ। हम है ना कुत्ते के सामने थोड़े शर्मा जाते हैं मेरे को एक बात पूछनी थी बोलो ना। आज आपने लाल रंग का पहना है लाल रंग का टीका लगा है जानी कौन से कलर की चड्डी पहने हो बहिणी हो यायला मी तुला चांगलं ऐकतोय देव्या मी आयुष्य उतरून मारी ना म्हणजे त्याचं समजून सांग मी लय मारी सांगतो तुला मी तर कामाला निघालोय महत्वाच्या माझं महत्वाचं काम आहे आम्ही चाललो दोघं कशाला घोटाळा घालतो विनाकारण मध्ये. अरे बापरे अहो कसं आहे माहितीये का गलगलेंना आणि मला दोघांनाही तुमच्या सोबत यायचं होतं तुम्ही चाललात कुठे डोक्यावर बसली तू डोक्यावर बसली माझ्या हा खाल्ल्याच कुठे मग बोललास ना अरे नको रे मध्ये असं घोटाळा करतो माझं काम होणार नाही महत्वाचं कामासाठी महत्वाच्या कामाला चाललोय महत्वाच्या कामाला हो. अरे बापरे पण मी काय म्हणतो हा. मला पण येऊ द्या मला फाट्यापर्यंत जायचंय फक्त हे फाट्यावर चला ना जाऊ ना ए तुझ्या आई घाला कशी जायची एसटी जा नाही तर कशाने जा आम्हाला जायचं काम आहे आमचं महत्वाचं तालुक्याच्या गावाला जायचंय हवा जमायला खुशाल म्हणताय काम आहे काय काम आहे असं महत्वाचं अरे देव्याकडे काय माहितीये का महत्वाचं काम माझं असं आहे की तालुक्याच्या गावाला आहे ना मला साडी आणायची साडी तुम्ही कधीपासून साडी नेसायला लागली ते महत्वाचं हा. आहे साडी म्हणजे माझ्या मिवणीचं जागरण होतं अच्छा. मग त्या मिवणीला एक साडी घ्यायची हा. तर साडीचं मला काय कळतंय का बरोबर साडीतलं कोणाला कळणार मंजुळाला हा. मग ती म्हटली येते आबा तालुक्याच्या गावाला मग चाललो आम्ही खरं साडी आणायला कळलं का ओके ओके म्हणजे तुम्ही साडी आणायचा हो शू जाता काय राव का? मग मला पण यायचं होतं थोडं आता काय डोक्यावर बसतो का इथं बसतो की पुढं अरे नको तुझी आई घालून जागा दिसते नाही, जागा नाहीये, जा. तू अहो, जाऊ ना मला येऊ- ए, जाऊ अहो, थांबा ना आयला म्हणजे बरा तार आहे गेले, गेले. का म्हणजे साडी घ्यायला आता तिकडं चाललेत ही दोघं का ही गोष्ट सदाच्या कानावर घातली पाहिजे म्हणजे कसं आपण आग लावायची तवा कुठं चिंगारी भडकणार चला सदाकडे बऱ्याच दिवसातून आज शिवासन मोकळं सापडल्या जेव्हा असलं की बसून देत नाही पण आज आहे ना
श्वासन बसण्याचा आनंद मिळतोय बरं का. एकदम राजासारखं वाटतं. कसं बसावं बरं श्वासनावर. त्याला असं बसलं बरं वाटतंय. असंच बरं वाटतंय मला वाटतंय. श्वासन वा वा वा. अरे तिकडे बसले कसे वाटते बस केला का सिंहासनाचा अपमान करतोय तू. शिवासन पाहिलं हे शिवासन मग पाहिलं हे शिवासन इकडे कतर कुंडीत काय करतोय कुंडीत. अरे हा माझा राजदरबार आहे. राजदरबार हा पाहिलं पांडवा खरं बरं का लय भारी राजदरबार आहे. पण असा उकंड्यात काय आहे? अरे उकरड्यातच राजदरबार आहे माझा. नाही खरे खरे मी तुम्हाला अख्ख्या गावात शोधलं तिकडं खाली शोधलं इकडं शोधलं पण तुम्ही इकडं उकंड्यात. अरे उकरड्यात नाही राजदरबार म्हण के. अहो पांडवा मला सांगा राजदरबार जरी असला तर उखंडात काय करताय. मागच्या जन्मी काय गाडा होते का काय तुम्ही. काय बसतो का गाडो असतो का. नाही खरे इथं कसं मस्त सुंदर हवा इथे. खरे खरे तुम्ही राजदरबार म्हणलं काय बाबा काय इकडे काय करता काय तुम्ही नेमकं. बसलो निवांत मस्त पैकी. होय खरे होय पांडवा बोल की. आयला आपलं छोटस काम होतं का. काम हा आता काय काम काढलं. तालुक्याला जायचं होतं जरा. चालू केला हा जा की मग. अहो पांडवा आता कसं आहे माहितीये का माझी एकुलती एक बहीण आहे माहिती तुम्हाला. हा तिचं किती सासरू असे तेव्हा ते आता येणार आहे आज घरी. हा तर तिला जरा साडी घ्यायची होती म्हणून म्हणलं चला पांडवा तुम्ही गावात तिकडे जाऊ आपण तालुक्यात. अरे मग जा केला का. आयला पांडवा तुम्ही चला ना राव माझ्यासोबत. येऊ का. हा अरे तुला गाडी लागत असेल त्यामुळे लाडी गोडी लावते दुसरं काहीच नाही. आईला पांडवा लय हुशार गाड्या. होय पांडवा तुम्ही कस काय लगेच पोटातलं असं म्हणजे वाटावर यायच्या आधी ओळखून घ्या तर. हा बघा काय करा माहितीये का आपण मस्त तुमच्या गाडीवर जाऊ. मी तुम्हाला काही ताण देणार नाही. हे बघा वाटलंच मी साडी घालतो तुम्ही मला सांगा बघून म्हणजे मला बघून साडी कशी सुंदर दिसते का कशी दिसती. अरे साडीतलं मला तरी काय एवढं कळतंय रे लका. हा का मग तुमच्या बायकोला घ्या सोबत चला. माझ्या बायकोला ए लका तुझी बायको आली नाही माझी बायको कशी येईल तिकडं. हे करे राव. नाही नाही आपण दोघच जाऊ एक काम करू आपण. नाही बाबा आता मी राजा आहे सध्या. ये देख साले ये देख ये मेरा हाथ है ये मेरी लात है जल्दी से उठो नहीं तो कुछ हो जाएगा. उठा बरं तुम्ही उठा प्रधान जी तुम्ही प्रधान आहात आम्ही राजा आहोत. अरे मी राजा आहे आज. आमचा हक्क आहे इथं बसायचा. मी आधी राजा आहे का नाही. हा ये बरोबर आहे. काय करे उठा जाऊ देणार राव पांडवा तुम्ही. इतकं माझा अधिकार होता राव. मी राजा होतो इतकं आता जगात वाटत. पण भारी बांधले बरं का सिंहासन. पण मी काय म्हणतो या सिंहासनाचं तोंड असं पडून वर का केलंय. राजाला काय मुळव्यात झाला का काय. काय बोलतो म्हणजे काय खालून बरं वाटावं म्हणून असा सुलूप दिला. काय म्हणा असं बसलो नाही मस्त वाटतं असं बरं का. अरे याच्यामुळे मी विसरून गेलं पांडवा. चला आपल्याला जायचं तालुक्याला. ते तालुक्याला चालला हा आणि कशाला चालला. लय इम्पॉर्टंट काम आहे आमचं. इम्पॉर्टंट काम. हा मायला तिच्या असं काय इम्पॉर्टंट काम आहे तुझं. अहो काय सांगायचं देवा माझी बहीण येणार रे तिला साडी घ्यायची म्हणून याच्याकडे गाडी आहे. आता तालुक्याला जायचं काय सोपं काम आहे का सांग. याच्या गाडीवर असं पटकन जातो पटकन येतो मी साडी घेऊन बहिणीला. म्हणजे तू तुझ्या बहिणीला साडी घ्यायला चाललाय आणि तुझी बायको कुठे आहे. ती गेली ड्युटीला. ड्युटीला. अरे कशाची ड्युटी तुला माहिती का तुझी बायको कुठे गेली. कुठं. अरे तुझी बायको तुझ्या बरं साडी आणाय नाही आली आणि त्या आबा बरं तालुक्याला गेली. अरे काय बोलतो देव खरं का. अरे मला आताच भेटली मागाशी. काय झालं. अरे काय सांगू तुला तो आबा बसलाय गाडी पुढे सलमान खान सारखा. त्याच्या माग तुझी बायको आणि तुझ्या बायकोने असा हातबीत टाकत्यालाच पुढे गेल्या. टाकत्याला काय सांगता येते. बरं टाकला नव्हता पण टाकत्या मस्त वेगळी चालले दोघ जण. आईला काय करू. मी पण त्यांना म्हणलं मला येऊ द्या माझं तालुक्याला काम आहे मला काय याची घेतात तेव्हा गेली दोघच. तुझं काय खरं नाही बाबा. एक तर तुझी पहिली बायको अशी गेली आता ही दुसरी बी जाया बसली बाबा. आईला या आब्याचं तर आता काय करावं राव. या आब्याचा आहे ना मर्डरच टाकतो. सांग कितीची सुपारी देऊ तुला त्या आब्याचा मर्डर टाकायचा डायरेक्ट. सुपारी. हा पण मला तर सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. अरे असलं नाही डायरेक्ट खल्लास.
खल्लास हा म्हणजे त्या बदल्यात आम्हाला पैसे देणार हा तुम्ही बोला फक्त किती देऊ होय पांडवा किती घ्यायचं पैसे 10-15 रुपये होईल 10-15 तुम्हाला काय अक्कल आहे का तुमचा खर्च निघला पाहिजे सगळा अरे मला स्वसाठी 10,000 रुपये भरायचे 5,000 रुपये हप्ता आला बँकेचा ते भरायचं आहे तेवढं बघलं तरी बस आणि मला पण लागतेच पैसे आवडलं काय नाही थांब जरा डिस्कस चाललंय आमचं राव. डिस्कशन चाललंय शांत बसा तुम्हाला नाही अक्कल काहीच थांबा जरा येऊन तू बोल जानी उसके लिए खर्चा आएगा किती 10 लाख रुपए 10 लाख त्या डब्याला मारायचे 10 लाख रुपये हा अरे असं काय आहे त्याच्यात बाबा 10 लाख द्यायचे एवढे मला तो आबा मारायचा का झुरळ मारायचे का तो बरोबर आहे का ना बरं चालतंय मी देतो तुम्हाला मी 10 लाख दिले चला दिले हा दिले आब्याला मारायचा तुम्ही पैशाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा नक्कीच पण हे सर तरी देणार आहो ही सर द्यावं लागेल का मग काय ऍडव्हान्स चल 10 रुपये घ्या हा? 10 रुपये हा 10 लाख कुठं 10 रुपये देतो राव तुला काय अक्कल बिक्कल? पांडवा ते टोकन राहतं टोकन मला सांगा आता 10 रुपये दिले हा. मग 10 लाखातले 10 रुपये गेलं खाली किती उरले 9,99,990 ना कुठल्या शाळेत जातो तरी गणित चांगले राव सांच्याला आणून देणार तुम्ही कामाला लागा म्हणजे आम्ही मर्डरचं प्लॅनिंग सुरू करतो हा हा तू पण निघ आमचा प्लॅनिंग सुरू करतो होय होय हा. चालतंय बरं, चालतंय तू जा आता हा आम्हाला डिस्कस येऊ कधी या आपल्याला चांगली सुपारी आली चांगली म्हणजे पण आपलं मर्डर टाकायचा घरघरीतच होणार आपलं हा पण मी काय म्हणतो हा. आपण मर्डर कसा टाकायचा ह्याचं प्लॅनिंग आपण तिकडे गेल्यावर करू चला तोपर्यंत चला आपण काहीतरी- प्लॅनिंग करू हा. मर्डरचं प्लॅनिंग करू चल. चला 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 अहो तुम्हाला किती वेळा सांगायचे राव एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला मग हे बघा सत्ता जरी माझी नसली तरी गावावरती माझं प्रचंड लक्ष आहे मग काय तर त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय ते एक सुद्धा काम नीट करा नाही गावातले रस्ते 6 महिन्याच्यात उखडायला लागले बल्ब टाकली ते महिन्याभर सुद्धा बल्ब चालला ना त्या लाईटीवरचं मग पाण्याची टाकी कसलं नळ टाकल्यात की नळ सगळं गळायला लागलं आम्ही पण सत्ता चालवली पण असलं फालतू धंदा नाही आम्ही केलं हे पैसे खा त्यात पैसे खा ते मला काय सांगू नका ती काम परत करून व्यवस्थित द्या नाहीतर मग मी रीतसर कंप्लीट करेल तुमची हा ठेवू का ठेवा नमस्कार तात्या साहेब अरे बाबा सदा आलेला घातला ना मगाशी नमस्कार अहो म्हणलं फोनच्या राड्यात विसरून गेले काय घाल परत परत म्हणलं चला नमस्कार काय तुझं मला कळतच नाही बाबा अरे काय झाले ते मला सांग आता आपला सरपंच दलिंदर आबासाहेबाच्या पार्टीत सत्ता होय मला सांग ती गावात काम जे केले तर एक काम धड नाही रे नाही रस्ता तुमच्या आळीच्या मागचा रस्ता काढला 6 महिन्यानंतर केलता का अहो परवा दिवशी त्या खालच्या आळीतला जोशा नाही का त्याचं म्हातार तो खड्ड्यात पडलो असो डायरेक्ट आणि मोडला ना हात मोडला का अरे ते झालं लाईटीचा खांबावरती बल्ब बसवल्यात ते बल्ब डुप्लिकेट बसवल्यात एक का पाण्याच्या घरोघरी नळ बसवल्यात ते नळ नुसतं असं केलं तर तुट्याट आणि असलं ते डुप्लिकेट काम मी सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करून म्हणले जर असं झालं तर म्हणलं बघा मग गोष्ट नाही हे बरोबर आहे बरं का पैसे खायचं तिकडे तिकडे खरे जिकडे तिकडे नाही भ्रष्टाचार काय करणे बरं का तुम्हाला सांगतो बरं तू बोल तुझं काय काम आहे कशाला आलाय माझं काय नाही माझं ना लय असं छोटसच काम आहे माझं अरे छोटस काम आहे तुझं काम छोटच असणार की बरं 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 काय काम आहे बोल पटकन मला काय आपलं उलची पैशाची गरज होती अच्छा 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 पैसे लागतात म्हणून आला बरं 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 अरे त्याला काय सदा तुला कधी नाही म्हणले बाळा मी किती पाहिजेत आपलं 10 लाख 10 लाख आणि ही उलची के अहो मग आता आपल्याला टाकायचं आहे अरे काय टाकायचं आहे बिझनेस अरे बिझनेस टाकायचा आहे आणि तुझे पैसे नाही तर माझ्याकडे आलाय म्हणजे बिझनेस नंतर तू आणि पैसे देणार मी पैसे बिझनेस टाकतो रे गायबान्या अहो पण आपल्या गावातलं कोणतरी सुधारतय ना अरे सुधारतंय मग काय त्याचे 10 लाख रुपये का थोडे आहेत का मला वाटलं बाबा 5-50-100 रुपये असतील बेर खायला द्यायचं असेल तर दिलं असतं तुला का 10 लाख रुपये मागातो कुशल म्हणतो की छोटं काम आहे 10 रुपयासारखं 10 लाख मागतोय गायबान्या अहो तुमच्यासारख्या माणसाकडून अशी अपेक्षा नाहीये अरे सदा पैसे बारीक नाही तर बाबा एवढं पैसा नाही तर माझ्यापाशी नाही देऊ शकत तुला मी आता एक तर सगळं बिझनेस माझ्याकडे नाही बिझनेस कोण बघते सगळं बाया बघते मग हा तुझ्या बायाला जाऊन मागते दिलं तर घे मग आपण भैया गेलेत कुठं बाया हाय हिंडतोय इकडं तरी काय जायचं त्या गोष्टीचं ते नाही देणार मला माहिती तुम्ही करा ना काहीतरी मी पैसे देऊ शकत नाही तुला बरं ऐका ना हा
मी आहे ना माझी वाटलं तर ती अर्धा एकर जमीन आहे ना ती विकायला तयार आहे. ती जमीन ओढ्या बसली हा. ए बाबा अरे एक तर तुझ्या नावात तेवढीच राहिली आणि ती परत एकतो का बाबा ते तुझी जमीन बिमीन जर घेतला गेलो मी तर गाव माझ्या तोंडात चलन घालेल म्हणजे त्या सध्या आला अक्कल नाही तात्याला तरी अक्कल आहे का नाही चल म्हणते असं असं काय नाही बाबा सदा तू काहीतरी फालतू कशाला बिझनेस आपलं शेती नीट केली तर तेवढंच पोट्यापणा पडतो 10 लाख रुपये पाहिजे तुला गोष्टीचं. हा आता मग माणूस शेट नाही बनणार आता मग कधी बनणार हा? तू शेट आहे ना तुझ्या स्वतःच्या हिमतीवर बन मी काय तुला पैसे देत नसतो आणि तू निघा आता चला मला जायचं बाहेर जरा गोष्टीचं जा 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 पळ जायचं गाय बना 10 लाख पाहिजे तुला 10 लाख पण 10 लाख कुशल 10 रुपयाने मागते भजर डोक्याचा ऐकून चला कुठे याच्या नादी लागता विठ्ठला पांडुरंगा फिरवा पांडवा फिरवा फिरवा मस्त वाटतंय लय भारी वाटतंय आईला ए बास बाबा याला बावटे काय रे तू का हो अरे आपण आलोय कशाला आणि तुला मजाच वाटते नुसती इकडे म्हणतोय चांगला आभाळ येत असं येईन तसं येईन हा कशाला आले आपण यायला त्या आबाचा मर्डर करायचं ते प्लॅनिंग करायला आलो इथं म्हणतोय कशाला आलो या हाँ ऐ जानी हम अबा को मारेंगे ऐ जरूर मारेंगे लेकिन वो वक्त भी हमारा होगा और जगह भी हमारी होगी और वो बंदूक भी हमारी होगी. बंदूक कशाला आपल्याकडे एवढे पैसे दोय आईला ती पण खरंय गाड्या खर्चाचं काम कशाला हा बरोबर आहे मग आम्हाला मारायचा कसा माझं वाटते डोकं असं चालतंय हा. ते आहे ना डोक्यात दगड घालू आपण डोक्यात दगड हा. तुमच्या डोक्यात दगड घालू का? का तुम्ही सांगा आबा सारखा माणूस कुठं डोक्यात दगड घालून मारणार का ते बी खरं आहे राव त्याला काहीतरी वेगळी आयडिया सुचली पाहिजे आम्हाला फाशी द्यायची का फाशी हा फाशी देऊन मारायचं का काय तुम्हाला अक्कल आहे का का रे? अहो 4 हातींच्या वजना एवढा तो आबा आणि त्याला जर फाशी द्यायची म्हणलं तर छत खाली यायचं ना अख्खं तू म्हणतोय ते बी बरोबर आहे माझं ना आजीवर डोकं चाला ना आता काय करायचं ते आईला काय करावं बरं काय केलं पाहिजे दुसरा काय उपाय असं बघ बाबा बघ आता माझं डोकं चालायचं बंद झालं या आईला तुमचं साधारण का बंद होतं आईला आपण एक काम करू हा आपण मोबाईलला सर्च करू मोबाईलला हा गुगलला सगळं येतंय आवड आहे काय रे तू थांबा तुम्हाला दाखवतो मोबाईलला येतंय थांबा मर्डर अरे देवा हा काय रे सगळ्या उघड्या नागड्याच बाय आले त्याच्यात तर आईला खरंच की आईला ती ती इम्रान हास्पीच्या पिक्चर मधलं पोस्टर आल्यात असे होय ते चुकून आले थांबा आता परत सर्च करू दुसरं कर मर्डर कसा करायचा आलं का नाही बघा अरे सगळे हातीर झाली गेला का यांनी बघा डोक्यात दगड घालून केलाय अरे यांनी बघा अयो अरे देवा दगडी एवढं मोठं दाखवले गेला का आपल्या दोघांना बी ज्यापायचं नाही ती दगडी हा तेवढा आहे त्याने कसं बघा. काय आबा मारायचा नाही ह्यानी नाही मारणार पण खाली बघा की बंदूक दिली बंदुकीने पण मारू शकतो बंदूक आपल्याला नाही परवडायची बाबा पैशाची कामं को फुकाट कसा मर्डर करता येईल ते बघ म्हणजे फुकाट कसा मर्डर करायचा हा मग तसं सर्च करू मग हा. हा फुकाट मर्डर कसा करायचा आईला फुकाट फुकाट तर नाहीच येत नाही पैसे घालावंच लागतात एरर आलाय एरर एरर बरोबर फुकाट मध्ये येत नाही का काय नाही फुकाट मध्ये काहीच थांबा, नाही आता विष पाजून मर्डर कसा करायचा अरे देवा कसल्या बाटल्या आल्या तुझ्या औषधाच्या हा, हा. अरे हा. 500 रुपये किंमत येते का त्या हो. बाटल्याची हा एवढ्या महाग विषाच्या बाटल्या आहेत नको आईला हे आपल्या बापाचे नाही परवडायचं परवडायचं नाही खरंय आईला पांडवा आपण एवढं ही सर्चिंग केलं पण काय राव एक बी आहे ना नीट छान धडाचं देवा एक काम करू आपण यांना 2 वडापाव खाऊ म्हणजे आपलं डोकं चालेल चल मी तुला वडापाव चालतो हा, चला चल आपण तसंच करू चल. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी